माझा निवडणुकीमध्ये मुख्य अजेंडा असून या निवडणुकीमध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवामधून जवळपास अंदाजे 1,90,000 वकील आज रोजी मतदानाचा हक्क बजावत आहेत। जिथं जिथं न्यायालय आहे त्या प्रत्येक न्यायालयाच्या ठिकाणी या ठिकाणी बूथ सिस्टीम केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 5,500 अंदाजे वकील आज मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर सोलापूर शहरामध्ये 2,500 या ठिकाणी वकील मतदानाचा हक्क बजावत आहेत। या निवडणुकीमध्ये एकूण 155 उमेदवार उभारलेले असून सोलापूर जिल्ह्यातून 7 आणि सोलापूर शहरातून 5 या ठिकाणी उमेदवार उभारलेले आहेत। या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी चांगला प्रचार केल्याचं दिसून येतं आणि याची जी वोटिंग सिस्टम आहे ते प्रेफरन्शियल या ठिकाणी वोटिंग सिस्टम आहे। प्रत्येक वकील मतदाराला कमीत कमी 5 मत आणि जास्तीत जास्त 23 मतं देण्याचा अधिकार आहे। बूथ सिस्टम या ठिकाणी केलेली आहे। 2 बूथ केलेले आहेत। बार असोसिएशनचं सभागृह जे आहे त्या ठिकाणी एक आणि लायब्ररीमध्ये एक असे 2 बूथ केलेले आहेत। याप्रमाणे चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी वकिलांकडून मिळत आहे आणि एक शांततेमध्ये ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडते। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या सदस्यपदाची निवडणूक आज रोजी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे होत आहे। सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ आहे। सकाळी 9 पासूनच या ठिकाणी आमचे वकील बंधू भगिनी या ठिकाणी रांगा लावून मतदान करत आहेत। या निवडणुकीमध्ये मी वकिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, ज्युनियर वकिलांना या ठिकाणी स्टायपेंडची रक्कम मिळावी, जे ज्येष्ठ वकील आहेत जे सेवानिवृत्त झालेले आहेत या ठिकाणी आणि त्यांना या ठिकाणी पेन्शन मिळावं, वकिलाचं जीवन सुरक्षित राहण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट अस्तित्वात आला पाहिजे आणि वकिलांना या ठिकाणी विमा काढून त्या विम्याच्या माध्यमातून त्यांचं जीवन या ठिकाणी सुरक्षित राहिलं पाहिजे। असं वकिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या निवडणुकीमध्ये मी उभा आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा जो कारभार आहे तो पारदर्शकपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे, त्याची प्रत्येक माहिती। माझा अजेंडा क्लिअर होता की वर्षानुवर्ष वकिलांसमोरचे प्रश्न एक 4-5च आहेत आणि गेल्या 15 ते 20 वर्षांपासून तेच प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये येतात। स्टायपंडचा प्रश्न आहे, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टचा प्रश्न आहे, इन्शुरन्सचा आहे, वेलफेअर फंडाचा आहे, महसुली दावे न्यायालयीन कक्षेत आणण्याचा आहे। असे फक्त मोजके काही प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष तेच निवडणुकीमध्ये सांगितले जातात, परंतु कुठलाच प्रश्न सुटत नाही। आणि मी मात्र या निवडणुकीमध्ये माझा अजेंडा असा आहे की ते प्रश्न कसे सुटू शकतात किंवा त्याच्यावर काय उपाय करता येऊ शकतो, हा अजेंडा घेऊन मी या निवडणुकीमध्ये निघालो आहे। मी संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी फिरलेलो आहे। प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या मतदारांचा एक नवीन सूर असा आहे की फक्त नवीन लोकांना संधी मिळावी, परिवर्तनाची प्रचंड मोठी लाट आहे। कारण प्रत्येक वकिलाच्या मनामध्ये खतखत आहे की तेच विषय आहेत, प्रत्येक वेळी घेऊन येतात निवडणुकीमध्ये आणि त्यामध्ये काहीच प्रगती होत नाही आणि त्यामुळे एक परिवर्तनाची अशी प्रचंड अशी एक मोठी लाट सध्या महाराष्ट्रामध्ये आहे असं मला प्रत्येक ठिकाणी फिरल्यानंतर जाणवलं। नवे पर्व युवा सर्व अशी एक घोषणा सध्या गाजत आहे आणि त्यामुळे परिवर्तन होईल असा एक विश्वास आहे। Like, subscribe, click on the bell.